वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा टाकळी भान. यात्रा कुस्तीफडात शाळकरी मुलींची झुंज ठरली. आकर्षण टाकळीभा येथील ग्रामदैवत शंभू महादेवाच्या यात्रा उत्सवात यंदा कुस्तीच्या फडाने विशेष रंगत आणली. विशेष म्हणजे शाळकरी मुलामुलींनी दिलेल्या कुस्त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. 2 तरुण शाळकरी मुलींच्या कुस्तीने कुस्तीप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता निर्माण केली. अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या सोमवारी साजऱ्या होणाऱ्या या पारंपरिक यात्रेनिमित्त 20 व 21 एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गंगाजल मिरवणूक, लघु रुद्राभिषेक, झेंडा व छबिना मिरवणूक, आतषबाजी, लोकनाट्य, ऑर्केस्ट्रा आणि कुस्त्यांचा जंगी फड अशा कार्यक्रमांनी उत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला. उन्हाची तीव्रता असतानाही माहेरवाशिणी, पाहुणे आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. लोकनाट्य आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रमालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुस्तीफडात नामवंत मल्लांसह महिला कुस्तीगिरांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली. सुमारे 3 तास चाललेल्या या फडात शालेय मुलींच्या कुस्त्यांनी वेगळेच आकर्षण निर्माण केले. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे संपूर्ण यात्रा उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडला. यात्रा समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, वर्गणीदार, तरुण मंडळ तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उत्सव यशस्वी झाला. वेद बातमीसाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर.